कल्पना करा की हजारो वर्षापासून घनदाट रेन फॉरेस्टमध्ये मोकळेपणाने शोम्पेन आदिवासी आणि आज भारत सरकार आणि मोठमोठ्या अडाणीसारख्या उद्योगपती आता त्यांच्या या जंगलावर बुलडोझर चालवत आहे. जोहार मित्रांनो, माझं नाव आहे राहुल आणि मी BHUचा विद्यार्थी आहे. मित्रांनो, आज आपण बोलणार आहे द ग्रेट निकोबार प्रोजेक्ट. मित्रांनो, हा प्रोजेक्ट लगभग 72,000 ते 92,000 कोटींचा मेगा प्रोजेक्ट बनलेला आहे आणि हा प्रोजेक्ट शोम्पेन ट्राईबला नामशेष करेल. मित्रांनो, राहुल गांधींनी निकोबारला जाऊन त्यांनी सांगितलं की हा प्रोजेक्ट प्रकृती विरोधक आहे आणि हा पूर्णपणे आदिवासी विरोधक. मित्रांनो, हा विकास आहे का आदिवासींचा जेनोसाइड? नेमकं काय प्रकरण आहे मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आपण बघूया की काय प्रकरण आहे नेमकं. मित्रांनो, शोम्पेन जाती ही जगातील एकमेव रहस्यमय आणि आयसोलेटेड आदिवासी जाती आहे. मित्रांनो, ही जाती एकमेव रेन फॉरेस्टमध्ये राहते आणि यांची संख्या लगभग 200 ते 300 लोकसंख्या आहे आणि ही जनजाती तिकडं शिकार करते आणि या कॅनमध्ये ती राहते. मित्रांनो, सर्वायवल इंटरनॅशनल रिपोर्टनुसार 1980मध्ये ही जाती बाहेरी लोकांच्या संपर्कात आले आणि त्यांची 100हून जास्त संख्या मृत्यू पावली. का? कारण की बाहेरी लोकांच्या डिसीज विरुद्ध यांची प्रतिकारशक्ती एवढी मजबूत नाही आहे आणि त्यांना PVDJ आणि FRA 2006 नुसार त्यांना हॅबिटेट राईट्स दिले पाहिजे. मित्रांनो, हा द ग्रेट निकोबार प्रोजेक्ट अडाणी आणि मोदीजींचा प्लॅन आहे आणि या प्रोजेक्टवर काय करणार की द्वीपवर मेगा पोर्ट, इंटरनॅशनल एअरपोर्ट, टाउनशिप, 6.5 लाख जास्त राहायची सुविधा तिकडे करणार आणि जे 130 चौरस किलोमीटरवर जे रेन फॉरेस्ट आहे त्याला नष्ट करणार. मित्रांनो, राहुल गांधींनी या प्रकल्पाला म्हटलं आहे की वन ऑफ द बिगेस्ट कॅम्प अँड ग्रेवेस्ट क्राईम्स अगेन्स्ट ट्राईब अँड नॅशनल हेरिटेज. हा मित्रांनो, आणि राहुल गांधींनी हेही म्हटलं आहे की FRAचं पूर्ण उल्लंघन या प्रोजेक्टने केलं आहे आणि या सरकारने केलं आहे. मित्रांनो, राहुल गांधींनी कशाला म्हटलं की हे FRAचं उल्लंघन आहे? मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की फॉरेस्ट राईट ॲक्ट 2006 नुसार जर तुम्हाला आदिवासींची वन जमीन जर मिळवायची असेल तर त्यांना अगोदर ग्रामसभेवर 50%हून पोड सदस्य असणे गरजेचं आहे. मित्रांनो, द हिंदूच्या आर्टिकलनुसार 2022मध्ये 3 ग्रामसभामध्ये फक्त 1 ते 5% लोक उपस्थित होते आणि याला त्यांनी सांगितलं की हा प्रोजेक्ट सहमती झाला ग्रामसभेमध्ये. कसं काय 1 ते 5% लोक एवढेच तिकडं होते आणि या प्रोजेक्टला कन्सर्न दिलं असं त्यांनी प्रमाणपत्र दिलं. तर मित्रांनो, 1 ते 5% म्हणून राहुल गांधींनी याला FRAचं उल्लंघन सांगितलं आहे आणि पेसा ॲक्ट आणि 2006 FRAचं उल्लंघन पूर्णपणे यांनी केलं आहे हे म्हटलं आहे. मित्रांनो, या प्रकल्पामुळे शोम्पेन ट्राईबवर काय इम्पॅक्ट पडेल? इकडची जी वन जमीन आहे, जंगल आहे ते पूर्ण नष्ट होईल, त्यांची संस्कृती नष्ट होईल आणि त्यांचं जे राहण्याचं ठिकाण आहे आणि त्यांना जे जेवण आहे, उदरनिर्वाह ते त्यांच्या या प्रकृतीमुळे त्यांना जे भेटतं ते नुकसान होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की 6.5 लाख लोक जर बाहेरचे येतील तर जे 1980मध्ये जे घडलं ते या आदिवासींसोबत होईल आणि हा इतिहास पुन्हा होईल. आयसोलेशन संपेल, संस्कृती नष्ट होईल. सर्वायवल इंटरनॅशनलच्या क्रुशेट रिपोर्टनुसार हे जर प्रकल्प गेला तर इकडची जी शोम्पेन आदिवासी आहे ती वाईट आऊट होईल आणि देशातले या जगातले 39 जेनोसाइड एक्सपर्टनी सांगितलं आहे की ही शोम्पेनसाठी पूर्णपणे डेथ सेंटेन्स आहे आणि हे तंटामाउंट टू जेनोसाइड असं त्यांनी सांगितलं आहे. 13 देशाचे 39 जेनोसाइड एक्सपर्टनी असं या क्रुशेट रिपोर्टमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे. म्हणजे आपण बघतोय की कशाप्रकारे सरकार अंध झालेलं आहे आणि कशाप्रकारे कुशासन तिकडे चालवत आहे. ते काही बघत नाही की शोम्पेन ट्राईबवर काय इम्पॅक्ट होईल, तिकडच्या संस्कृतीवर काय इम्पॅक्ट होईल आणि या नैसर्गिक जी आहे आपली प्रकृती आहे त्याच्यावर काय नुकसान होईल. त्यांनी कधी विचार न करता हा प्रोजेक्ट त्यांनी काम करण्याचं काम केलं आहे. मित्रांनो, राहुल गांधींनी जे सांगितलं एकदम पूर्णपणे खरं आहे. कशाप्रकारे आपण बघितलं की सर्वायवल इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार किंवा द हिंदूच्या आर्टिकलनुसार आपण बघतोय की कशाप्रकारे या स्रोतानुसार विकासाच्या नावाखाली या आदिवासी शोम्पेन आदिवासीची पूर्णपणे खून आहे. मित्रांनो, जर FRA फॉरेस्ट राईट ॲक्ट जर त्यांनी पाळला असता तर विचार करून त्यांच्यावर हा असा प्रोजेक्ट आणला असता मित्रांनो. पण या सरकारने कशाप्रकारे हे तानाशाही रवैया त्यांनी घेतला आहे आणि हे काम करत आहे. मित्रांनो, आपली एक मागणी असायला पाहिजे की ग्रामसभा घ्या आणि आदिवासींची जी शोम्पेन आदिवासींची जंगल जमीन आहे ती त्यांना रिटर्न करा. तुमचं मत काय आहे मित्रांनो? कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि या शोम्पेन ट्राईबसोबत उभे राहा आणि आपले आवाज उठवा. जय जोहार, जिंदाबाद.